नमस्कार मंडळी. आज आपण फक्त 20 रुपयाच्या बिस्किटांपासून घरच्या घरी केक कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही जरी पहिल्यांदा केक बनवत असाल ना, तर आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचासुद्धा केक अगदी परफेक्टच होणार. तर तुम्हाला मी आता कटसुद्धा करून दाखवते. केक कट करताना सुद्धा बघू शकताय तुम्ही किती सहज असा कट होतोय. म्हणजे याच्यावरून तुम्ही समजू शकता की आपला केक किती सॉफ्ट झाला आहे तो. आणि याला जाळी बघा काय सुंदर आलेली आहे आणि किती भारी दिसतोय आपला हा केक. आपण प्रेस केल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकताय परत आहे त्या ठिकाणी येतो हा केक. रेसिपी नेहमीप्रमाणे खूपच साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकताय आपण बिस्किटचा केक बनवण्यासाठी इथं मी पार्लेजी बिस्किटचा वापर करणार आहे. 10 वाली इथं मी 2 बिस्किटचे पुडे घेतलेत. तुम्ही 20 वाला सुद्धा घेऊ शकता. आता आपण ही बिस्किटं प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर आपण ही बिस्किटं मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर हा दुसरा पुडा सुद्धा आपण फोडून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय इथं मी ही सगळी बिस्किटं काढून घेतलीत. आता आपण असे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला मिक्सरमधून फिरवताना पटकन ही बारीक होतील. तर अशा पद्धतीने मी इथं छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण बिस्किटं घालून घ्यायची. तर अशी थोडी थोडी बिस्किटं आपण यात घालून याची बारीक पूड करून घ्यायची. तर बिस्किटं तर गोड असतात, त्यामुळे आपण इथं पोह्याचा चमचा जो असतो त्याच्यापेक्षा थोडासा हा मोठा चमचा, फक्त 2 चमचे साखर इथं आपण वापरलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एखादा चमचा अजून वाढवू शकता. तर आता आपण हे छान मिक्सरला याची पूड करून घेऊया. तर बघू शकताय आपण हे मिक्सरला छान फिरवून घेतले. तर अशाच पद्धतीने आपण हे सगळी बिस्किटं बारीक करून घेतलीत. तर बघू शकताय आता इथं मेजरिंग कपने मी 1 कप भरून दूध घेतले. जर तुमच्याकडे असा कप नसेल तर तुम्ही या पद्धतीची वाटीसुद्धा वापरू शकताय. 1 वाटी भरून तुम्हाला इथं दूध वापरायचं आहे. तर आता हे आपण दूध थोडं थोडं यात घालायचं आणि छान याचं बॅटर बनवायचं आहे. आपण दूध एकदम ओतायचं नाही, थोडं थोडंच आपल्याला लागेल तसं आपण यात वापरायचं आहे. तर पातळ किंवा घट्ट झालं तरी पण आपला केक चांगला बनणार नाही. म्हणजे आपल्याला इथं परफेक्टच कन्सिस्टन्सी पाहिजे. आता आपण छान हे मिक्स करत एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकताय या पद्धतीचं मी इथं हे छान स्मूथ असं बॅटर बनवून घेतलं आहे अशा पद्धतीचं. तर बघू शकताय कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीची पाहिजे. तर आता आपण हे 5 मिनटं झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथं तुम्ही बघू शकताय इथं मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे. तर त्यात असं मी हे स्टँड ठेवणार आहे. जर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर तुम्ही अशी एखादी प्लेटसुद्धा पालती ठेवू शकताय. आता आपण हे भांडं प्रीहीट करून घ्यायचं आहे 5 मिनटासाठी. आता इथं मी एक डबा घेतला आहे. तर यातच मी केक बनवणार आहे. तर यात थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तो तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी इथं डब्यामध्ये बनवत आहे. तर हे तेल असं आपण डब्याला सगळीकडे लावून घ्यायचं. तेल लावून झालं की आपण यात थोडासा मैदा किंवा तुम्ही इथं गव्हाचं सुद्धा पीठ वापरू शकताय. आता हा मैदा आपण सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे. असं सगळीकडे आपण पसरवायचं आहे, जेणेकरून आपला केक तळाला चिटकणार नाही. आणि एक्स्ट्राचा मैदा जो आहे तो आपण काढून घ्यायचा आहे.
आता 5 मिनिटानंतर बघू शकताय पीठ छान भिजले. आता यात मी एक इनोचं पॅकेट घालणार आहे. तुम्हाला जर इनो वापरायचं नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकताय. तर इथं मी 20 रुपयाच्या बिस्किटांसाठी एक पॅकेट वापरलं आहे. आता आपण हे एकाच साईडने एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याला जास्त फेटायचं नाही, असं एकदम हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मात्र आपण अजिबात वेळ वाया न घालवता पटकन आपण हे या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर आपण हे सगळं डब्यात ओतून घेतलं आहे आणि असा आपण डबा थोडासा टॅप करायचा, असं थोडा आपटून घ्यायचा आणि तुमच्या आवडीचं जे काही तुम्ही टुटी फ्रुटीसुद्धा वापरू शकताय. मी इथं काजू आणि बदामाचे काप घातले. तर इथं आपलं भांडंसुद्धा गरम झालं आहे. आता आपण हा केक बेक करायसाठी ठेवणार आहोत. आपल्याला हा केक जवळपास 30 ते 35 मिनिटाकरिता बेक करून घ्यायचा आहे. तर आता झाकण ठेवून आपण हा केक बेक करायला ठेवूया. तर आता तुम्ही बघू शकताय इथं बरोबर 30 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया. आपण अशी एखादी सुरी घ्यायची आणि ही सुरी आपण या केकमध्ये अशी खोवून बघायची. जर तुमची सुरी एकदम क्लीन आली तर समजायचं की आपला केक एकदम परफेक्ट इथं बनला आहे. आता हा केक मी थंड करून घेतला आहे. आता आपण याच्या कडा सोडवून घेऊया. केक गरम असताना अजिबात काढायचा नाही, थंडच करून घ्यायचा. तर बघू शकताय. आता आपण याच्यावरती एक प्लेट अशी पालती घालायची आणि हा केक आपण असा काढून घेऊया. थोडंसं आपण असं डब्यावरती थापलं की लगेच आपला केक इथं निघतो. तर बघू शकताय किती सहज आपला इथं केक निघालेला आहे. तर एकदम जाळीदार असा बनला आहे. दिसायला तर किती भारी दिसतोय, तुम्ही बघू शकताय. एकदम सॉफ्ट झालाय. जाळी बघा, खूप स्पॉन्जी झालाय हा केक. तर तुम्हाला ही आजची केकची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.